आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या मुलाचे घर चोरट्यांनी साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे। या चोरट्यांनी घरातील 3 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे। हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यानुसार चोरट्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। कॅम्प नंबर 2 च्या आवती चौक परिसरातील बॅरेक क्रमांक 293 मध्ये राहणारे शंकर बलानी यांच्या वडिलांची तब्येत रविवारी रात्री अचानक बिघडली। त्यामुळे शंकर व त्यांची पत्नी वडिलांना घेऊन रुग्णालयात गेले। त्यानंतर शंकर रुग्णालयातून घरी परत आले आणि त्यांना धक्काच बसला। त्यांच्या दाराचे कुलूप तुटलेले होते। घरात गेल्यावर त्यांनी पाहिले तर त्याचे कपाट खोललेले होते। त्या कपाटातून रोख रक्कम तसेच दागिने घेऊन चोर फरार झाले होते। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा पोलीस शोध घेत आहेत। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।